जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचं ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 34वा दिवस, 3 फेब्रुवारी. चला तर मग आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाचे महत्व म्हणजे या ग्रंथ वाचनाच्या श्रवणाची फलश्रुतीचे वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आचरणामध्ये, आता इथे हा ग्रंथ जो दररोज श्रवण करेल त्याच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण दशक दुसरा, समास 7वा, सत्व गुण लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचे वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्यातील मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. आजचे वाचन 21व्या ओवीपासून सुरुवात होत आहे. लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने
निववी तापसांची मने तो सत्वगुण. संध्यामठ आणि भुयेरी पायरिया नदी तीरी भांडार गृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण. नाना देवांची जी स्थाने तेथे नंदादीप घालणे वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण. जेंगट मृदांग टाळ दमामे नगारे काहळ नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वराधिक. नाना सामग्री सुंदर देवाळई घाली नर हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण. छत्रे आणि सुखासने दिंड्या पताका निशाने वाहे चामरे सूर्यापाने तो सत्वगुण. वृंदावने तुळशीवने रंगमाळा समार्जने ऐसी प्रीती घेतली म्हणे तो सत्वगुण. सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने देवाळई समर्पणे तो सत्वगुण. देवाकारणी खाद्य नाना प्रकारी नैवेद्य अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण. ऐसी भक्ताची आवडी नीच दास्यत्वाची गोडी स्वये देवद्वार झाडी तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ. आता 21 ते 30 या ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण पाहूया. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्यातील 21 या अंकाने 21व्या ओळीची सुरुवात होत आहे आणि सुरुवातीचे शब्द आहेत वने झाडी. तिथूनच आपण आजचे वाचन मराठीतील वाचन सुरुवात करूया. वने म्हणजे झाडे, उपवने फलपुष्पांच्या बागा, बगीचे लावणे, त्यांस पाणी घालणे व त्या योगे तपस्वी पुरुषांची अंतःकरणे प्रसन्न करणे, तपस्वी जनांचा संतोष करणे हे सत्वगुणाचे चिन्ह. नदी तीरी संध्येसाठी मठ बांधणे, एकांतास्तव भुयारे तयार करणे, नदीकाठी घाट बांधणे, देवळास्तव कोठ्या म्हणजे स्वयंपाक घरे बांधणे हे सत्वगुणाचे चिन्ह होय. देवस्थानात म्हणजेच देवाच्या मंदिरातून नंदादीप सुरू करणे, तसेच दागदागिने शोभेचे अनेक जिन्नस वस्त्रालंकार अर्पण करणे हा सत्वगुण होय. घोष करणारी तास, पखवाज, दमामे, नगारे, करणे वगैरे वाद्ये, अनेक प्रकारची सुस्वर तंतू वाद्ये किंवा सनया, वाजंत्री वगैरे अनेक प्रकारची सुंदर सामग्री व नाना प्रकारची उपकरणे देवालयास अर्पण करणे आणि हरिभजनासही तत्पर असणे म्हणजेच देवाची निष्काम सेवा करणे तो सत्वगुण होय. छत्र्या, पालख्या, मेने, दिंड्या, पताका, निशाणे अर्पण करणे अथवा स्वतः वाहने, देवांवर चौर्या, अवधागिरी म्हणजे सूर्यापाने धरणे तो सत्वगुण. सत्पुरुषांच्या समाधींच्या वृंदावनांपुढे किंवा तुळशी वृंदावनापुढे सडास मार्जन करणे, रांगोळ्या घालणे याविषयी अंतःकरणात आवड उत्पन्न होणे तो सत्वगुण. देवालयात अनेक प्रकारची सुंदर अशी पूजा साहित्यांची भांडी म्हणजे उपकरणे, तसेच मंडपाचे सामान, चांदण्या म्हणजे छत्रे, बैठका वगैरे अर्पण करणे. त्याचप्रमाणे देवासाठी खाण्याचे म्हणजे पंचखाद्यादी पदार्थ, पक्वान्य वगैरे नाना प्रकारचे उच्ची नैवेद्य आणि दुर्मिळ उत्तमोत्तम फळे आणून अर्पण करणे
या ओळींचे दोन अर्थ संबोधतात. एक, वर लिहिल्याप्रमाणे अनेक वस्तू अर्पण करणे, देवाची भक्ती करण्याची आवड उत्पन्न झालेली असते आणि देवाच्या द्वारी झाडलोटीसारखी हलकी कामे स्वतः करण्याचीही तयारी असते, तो सत्वगुण. देवाची भक्ती करण्याचे असे प्रेम उत्पन्न झालेले असते की झाडलोट करण्यासारखे हलके कामही स्वतः करू लागतो, तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण येथे थांबत आहोत. पुढील ओव्यांचं वाचन पुढील भागात करू. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण संत श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व जनांचे अनेक अनेक आभार. आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपणा सर्वांना जर हे ग्रंथ वाचन आवडत असेल, त्यातून तुम्हाला काही ज्ञानबोध होत असेल, तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, की जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळत राहील व हा कार्यक्रम, हा उपक्रम, हा ग्रंथ वाचनाचा उपक्रम सातत्याने आम्हाला चालवण्यास प्रोत्साहन मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.